राईट तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डरिंग गोकू. गोकू भाईंचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान. असं आहे तो वन मॅन, त्याचे आहेत लाखो फॅन. तर मित्रांनो, मॉन्सून ट्रेल्सच्या भटकंतीला आपण निघालो आहे आणि पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेवर आपण आलो आहे. तर कुठे चाललो आहे हे तर तुम्हाला नक्कीच समजलंच असेल, बट तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण चाललो आहे अलिबागला. तर मुंबई गोवा हायवेचे रोड तर तुम्हाला माहितीच आहे, 10 वर्षातून एकदा रिपेअर करणार, ते 2 महिने नीट चालणार आणि नंतर मग वर्षानुवर्ष हे असे खराब रोडच असतील. सो ते सगळं जाऊ द्या, आपण आपली राईड एन्जॉय करूया आणि ह्या व्ह्यूचा आनंद लुटूया. बरेच मंडळी जे आता कोकणात गेलेत ते रिटर्न येत आहेत, म्हणून तुम्हाला या रोडला जास्त गर्दी दिसणार नाही. कारण कालच आपल्या बाप्पांचं विसर्जन झालं, म्हणजे 2 सप्टेंबरला, आणि आज आहे 3 सप्टेंबर. आणि मी चाललो आहे मॉन्सून ट्रेलची एक नवीन व्हिडिओ शूट करायला. जिंदगी सवार तू, एक नई बहार तू, दुनिया ही बदल दूँ मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ. मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हो सच. अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच मैं करूँ. आसमां को छू लूँ, तितली भर उड़ूँ. हाँ हाँ हाँ, मैं हूँ एक उड़ता रोबो, डोरेमॉन. इच्छा गावात तर पुढे आलो वाटतं. तर काय विषय माहिती आहे, आजचा लास्ट डे आहे सुट्टीचा, उद्या परत ऑफिस. मग एकदा 9 to 5 मध्ये आपण बिझी झालो ना की मग सर्व राहून जातं. सो एक दिवस जरी भेटतो ना, राईडला जायचा भाई, सोडायचा नाही चान्स. एक दिवस जरी सुट्टी असेल ना तुमच्याकडे, युटिलाइज करा, राईडला जावा. घरी बसून काही नाही होणार आहे. राईड करा, फिरा, एक्सप्लोअर करा. नंतर रिग्रेट नाही झाला पाहिजे की अरे यार मी हे केलं पाहिजे होता. नो डाऊट पैसे कमवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, बट त्या प्रोसेसमध्ये तुम्ही लाईफ एन्जॉय करणं विसरू नका. जेव्हा जेव्हा चान्स भेटेल ना, मौके पे चौका मारो, बाइक निकलो राइड पे. रोडची कंडिशन बघा, बाप रे. रात्रीच्या टायमाला तर इकडे हालत टाईट असेल. अरे बापा बाबा बाबा बाबा, फक. ॲक्च्युली काय आहे, जे मटेरियल हे लोक यूज करतात ना रोड बनवायला, तो नकली असतो. त्यामुळे तेवढी स्ट्रेंथ नसते या रोडवर. आणि त्यात हेवी व्हेकल्स पण जातात, मोठे मोठे ट्रॉलीज, डंपर्स. ऐक बापरे, मोठे असे खड्डे बघितले ना, भीती वाटते मला. ॲक्च्युली मी महाबळेश्वरला गेलो होतो, तेव्हा रिटर्न येताना मुंबई गोवा हायवेवर आपला रिमबेंड झाला होता दोन्ही टायरचा, तर त्याचीच आठवण येते मला. तरी ती एक माझी ताई आहे, ती बोलली मला की जातोयस तर नीट जा, कारण रोड खूप खराब आहेत. ॲक्च्युअलमध्ये रोड खराब आहेत. अरे बापरे, गव्हर्मेंट तर काय भाई, सामान्य माणसाकडनं पैसे खाण्यामध्येच बिझी आहे. एखाद्या सामान्य माणसाला कसं लुटायचा हे गव्हर्मेंटकडनं शिकायचं. रोड्स नाही बनवायचे आणि यांना 40% टॅक्स लावायचा आहे बाईक्सवर. अरे लाजा आहेत का लाजा. सो आय होप तुम्हाला आपली ही जी मॉन्सून ट्रेल चालू आहे त्याचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडत असतील, आणि आवडल्यास तुम्हालाही माहिती आहे काय करायचं आहे ते. सो आपली पहिली व्हिडिओ जी आहे ती कासमाळची आहे, सेकंड तामिनी घाट, तिसरी गडेश्वर डॅम पनवेल, आणि ही चौथी व्हिडिओ असेल आपली मॉन्सून ट्रेलची. सो माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला आहे की आपले जर 5K झाले तर मी एक सबस्क्रायबर राईड ठेवणार आहे. ते डेस्टिनेशन आपण तेव्हा फायनल करू. आणि त्यात अजून एक असा प्लॅन आहे की एव्हरी 5K
सबस्क्रायबर राईड असेल एक, आणि त्या राईड थ्रू आपण एकमेकांना भेटू, एक कनेक्शन होईल, एक बॉन्ड बनेल आपल्या रायडर्स लोकांचा, आपले एक यूट्यूब फॅमिलीचा. सो चॅनलला सबस्क्राईब करणं हे टोटली तुमच्या हातामध्ये आहे. 5K जसे होतील मी तसं मग अनाऊन्स करेन आपली एक सबस्क्रायबर राईडची. मग डझंट मॅटर तिथे 1 जण आलं आहे किंवा 2 जण आले किंवा 20 लोकं आलेत, जेवढे येतील त्यांना वेलकम. सो आता टोटली तुमच्या सपोर्टवर डिपेंड करतं की 5K कधी होतो आहे. व्हायला तर उद्या पण होतील किंवा 1 वर्षानंतर पण होतील. कसं आहे, मी पण माझ्या ऑडियन्सला भेटलो ना तर मला एक आयडिया येईल की कोणाचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कोणाला कसे व्हिडिओज हवे आहेत, कोणाला माझे व्हिडिओज आवडतात किंवा कुठे मी चेंजेस केले पाहिजे, कुठे मी माझ्या थोडा कॉन्टेंटमध्ये व्हेरिएशन आणला पाहिजे, हे भेटल्यानंतर कळेल मला. सो हा जो आकडा आहे 5Kचा, तो तुम्ही जर लवकरात लवकर मला अचीव करून दिला तर आपण एक सबस्क्रायबर राईड लवकरच लवकर ठेवू. इनफॅक्ट जर आपली सबस्क्रायबर राईड झाली तर मला खूप आवडेल तुम्हाला सर्वांना भेटायला. सो लेट्स गो. वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे. इथे वेगळीच वाईब आहे. असा नारळांच्या मोठ्या मोठ्या माडांसोबत जर इथे एक घर असेल एखादा आपला, हा बंगला काय सुंदर आहे. हां, तर एवढ्या मोठ्या मोठ्या नारळांच्या माडांसोबत आपला एक स्वतःचं इथे घर असेल तर वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे. किती सुंदर वाटतं यार इथे आल्यावर. कोकण फूड बाजार. हाँ, ये सुंदरता को किसी की नज़र ना लगे, मेरी भी नहीं. दिस इज टू गुड. सो इफ आय एम नॉट रॉंग, हा रेवदंडाचा मार्केट आहे आणि इथे एक बिर्याणीवाला पण आहे कुठेतरी. तिथे आम्ही बसून बिर्याणी खाल्ली होती. लेट मी चेक. येस, दिस इज रेवदंडा का मार्केट. सो हा जो आहे तो रेवदंडाचा प्रॉपर मार्केट आहे. ते संध्याकाळी फुल गर्दी असणार, म्हणजे आता तरी नसेल, आता तर बाप्पा पण गेले तर गर्दी नसेल कदाचित. लेट्स गो. राईट. सो आय होप तुम्हाला हे ड्रोन शॉट जे मी दाखवले ते तुम्हाला आवडले असतील. सो हा आहे आपला ॲक्सिसचा हेल्मेट, ॲक्सिस सेगमेंट. सो आता आजच्या राईडला आपण हा हेल्मेट घातला आहे. ठीक आहे, विंड ब्लास्ट एवढे पण येत नाहीत कम्पेअर टू MT. जायच्या आधी आपण रेवदंडा फोर्ट बघून येऊया. मला मी फोर्ट पण दाखवून देतो. आता आलो आहे तर बोललो इथे जाऊनच येऊया. वेल, ऑल राईट बॉयज अँड गर्ल्स, बाईक आपण मागे पार्क केली आहे. तिथे पेन पार्क होता आणि आपण रेवदंडा फोर्टच्या जस्ट बाजूनी चालत एक्सप्लोर करतो आहे. दम लागला यार. कसं रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, शूज वगैरे सर्व आहे ना,
हे झाड बघा फक्त कसे बाहेर आलेत ते. डेंजर. चुकून जर पडला एखादा कोणाच्या डोक्यामध्ये त्याची पेटी पॅक होऊन झाली इथून. हे एवढं ठीक आहे, एवढं एक्सप्लोर करणं ठीक आहे. तर चालता चालता मी एवढा लांब आलो आहे. त्यात माझी टँक बॅग आहे, टँक बॅगमध्ये सर्व काही आहे. हेल्मेट मी तिकडेच ठेवून आलो आहे इथे पेन पार्कच्या इथे. तर वरती मला एकदा बघायचं आहे, चान्स आहे का जायला. चालत चालत चाललो आहे तर खरं मी, पण इथे काहीच नाही. युटर्न 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 युटर्न. ते सी साईडला कसं आहे माहिती आहे, हवा जी असते ना ती खारी हवा असते, त्यामुळे ना पूर्ण केस वगैरे असं रफ होऊन जातात. आता हा रेवदंडा फोर्ट आहे इथे. आपण इथे फोर्टवरती थोडा ड्रोन उडवूया. आता इथून एंट्री बंद आहे, बट आपण या होलमधनं मागाशी आलो होतो. आता इथून कसं जायचं. फायनली फोर्ट असं काही आहे. बापरे, इथे ड्रोन उडवलंच पाहिजे. आणि बाहेर इथे तोफ आहेत, 4 7 तोफ आहेत टोटल. इफ आय एम नॉट रॉंग हे पोर्तुगीजच्या काळातले तोफ आहेत. हा जो रेवदंडाचा फोर्ट आहे तो पोर्तुगीजच्या अंडरमध्ये होता, आय गेस बॅक इन 16th सेंचुरी. त्याच्यानंतरची हिस्ट्री आपल्याला एवढी माहिती नाही, बट थोडाफार माहिती आहे. खूप यूज आहे तिथे, कुठेच असं रूम वगैरे काहीच नाही आहे, पूर्ण ओपन आहे. सो मला आता तोच प्रश्न पडला आहे की पोर्तुगीजच्या काळामध्ये जेव्हा असं काही अटॅक वगैरे होत असेल तेव्हा हे लोक कुठल्या रूममध्ये किंवा कसे लपत असतील, तर कशी फायरिंग करत असेल. बाकी तिकडे बॉर्डर तर आहेत, पण तिकडे जायला नाही आहे जागा. बट मला या फोर्टचा थोडा प्रश्न आहे. जर कोणाला या फोर्टबद्दल माहिती असेल तर कमेंट करा. बिकॉज मला तर एवढंच माहिती आहे की हे पोर्तुगीजच्या काळातलं आहे, 16th सेंचुरीचा. बस बाकी काय माहिती नाही आपल्याला. सो चला आपण ड्रोन उडवूया आणि मग इथून निघूया पटापट. काय सीन, लफडा 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 लफडा, मार इसकी माँ का मार. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, साधी भोळी नाही साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. लफडा लफडा
गँग गँग गँग